अवकाळी पावसाने धूळवाफेच्या पेरण्या ठप्प. ऐन रोहिणीतील संतप्त पावसाने शेतकरी नाखुश. उन्हाळी भुईमुगालाही आले कोंब. आजरा तालुक्यातील स्थिती. आजरा तालुक्यातील अवकाळी पावसानं पेरणीस शेती तयार करण्यास देखील उसंत मिळणार असल्याचं चित्र ठळक आहे. त्यामुळे यावर्षी रोहिणीचा पेरा लांबला नसून ठप्पच होणार आहे. या नक्षत्रात तालुक्यातील 50% भागात धुळवा फेऱ्या भात पेरण्या होणं आता अशक्य आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. दरम्यान उन्हाळी भुईमूग काढण्याआधीच पावसाच्या संततधारेनं शेंगांना कोंब फुटू लागल्यानंही शेतकरी अस्वस्थ आहे. ऐन रोहिणी नक्षत्रात कधी नव्हे ते वळीव विक्रमी मिलीमीटर झालाय. विशेषतः यात्रा, जत्रा, लग्न आणि वास्तुशांतीत रमलेल्या शेतकऱ्याला हे अनपेक्षित आहे. शेताची नांगरट कुळवणच्या मशागतीत झाल्या नसल्यानं धूळ वाफेच्या भात पेरण्या करायच्या कशा असा प्रश्न आहे. गेले 8 दिवस पावसाचा धुमाकूळ आहे. शेतात पाणीच पाणी साठलंय. गेल्या 40-50 वर्षात शेतकऱ्यांनी ही गोष्ट अनुभवलेली नाही. त्यामुळे अद्यापही त्याचे भातशेत पेरणीसाठी तयार नाही. आता पाऊस थांबून मशागतीसाठी घात मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी किमान 10-15 दिवस पावसाची उसंत आणि ऊन हवं. पण ती परिस्थिती सध्या तरी नाही. त्यामुळे खरीप पेरणीसह उन्हाळी पीक काढणी धोक्यात आहे. या दरम्यान तालुक्यात उन्हाळी भुईमूग करणारे शेतकरी शेंगा काढणीस असुसलेले असताना सततच्या पावसानं अस्वस्थ आहेत. भुईमूग शेंगांना पावसामुळे जमिनीतच कोंब येत आहेत. त्यामुळे तालुक्यातील उन्हाळी भुईमूग पीक पावसामुळे वाया गेलंय. यात शेतकऱ्यांचं सुमारे लाखोंचं नुकसान झाल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं. एकंदर पाहता धूळ वाफ भात पेरणी वाया गेल्यातच जमा असल्यानं आजरा तालुक्यातील उत्तूर आणि पूर्व परिसर अडचणीत आलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.